या क्षणाचे सोने मृदू कधी कुणाला जीवदान देत नाही. असा विषय तुमच्यासमोर सादर करतो. लक्ष असावं. घरदार सोडून घरदार सोडून आता चाललो मी. घरदार सोडून आता चाललो मी. तुम्हाला बघायला नाही राहिलो मी. तुम्हाला बघायला नाही राहिलो मी. तुम्हाला बघायला नाही राहिलो विसरून जाता घरी बोललो म्हणे. आपले धाकटे माणसं जर आपल्याला काही सांगितलं असेल तर माणसाला थोडंसं वाईट वाटून द्यायची काही शंका नाही. कारण आई वडील हे सगळं आपल्याला सासऱ्याचं सांगतात. म्हणून कवी म्हणतात विसरून जाता जरी बोललो मी. अरे तुम्हाला बघायला नाही राहिलो. तुम्हाला बघायला नाही राहिलो.
ते वडील पुन्हा आणखी आपली कथा काय सांगा माझ्या पाठी मागे बहिणीला जीव लावा माझ्या पाठी मागे बहिणीला जीव लावा माझ्या पाठी मागे बहिणीला जीव लावा माझ्या लेकराला तुम्ही काळजात ठेवा माझ्या लेकराला तुम्ही काळजात ठेवा माझ्या लेकराला तुम्ही काळजात ठेवा माझ्या पाठी मागे बहिणीला जीव लावा माझ्या पाठी मागे बहिणीला जीव लावा माझ्या लेकराला तुम्ही काळजात ठेवा माझ्या लेकराला काळजात ठेवा माझ्या लेकराला तुम्ही काळजात ठेवा हर फिरे आकाशी परंतु नजरच्या पिलापाशी कुठल्याही न्यायालयामध्ये गुन्हा न माफ होणारा त्या आई वडिलाच्या हृदयामध्ये गुन्हा माफ होते आणि ते काय कैलासवासी असते बाबा चंद्रकांतजी छत्रपती झाडे साहेब ते या गीताच्या माध्यमातून काय म्हणतात माझ्या पाठी माझ्या लेकराला तुम्ही काळजात ठेवा माझ्या लेकराला तुम्ही नका दुःख देऊ जरी संपलो मी नका दुःख देऊ जरी संपलो मी नका दुःख देऊ जरी संपलो मी अरे तुम्हाला बघाया तामारी राहिलो मी काय म्हणतात ध्यानात ठेवा तुम्ही माझ्या सुनबाई मायाबाई आणि सागरिकाबाई मायाबाई मोठी सून आणि सागरिका एक छोटी सून म्हणून ते काय म्हणतात ध्यानात ठेवा माझ्या सुनबाई संसारात तुमच्या नाही